नमस्कार. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा करता कोणती पुस्तकं वाचली पाहिजे याबद्दल आपल्या आधीच्या व्हिडिओवरती कमेंट केलेली होती. त्यासाठीचा हा व्हिडिओ. सर्वात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि पीडब्ल्यू वरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आता दोस्तांनो, हा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे तुम्ही प्लीज अभ्यासाला सुरू करण्याच्या आधी कृपया 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 तुम्ही सर्वांनी अभ्यासक्रम आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नक्की बघा असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. मागच्या वर्षी आलेला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी वरचा क्वेश्चन आयोगानं डायरेक्ट रिपीट मारलेला होता. तुम्ही जाऊन चेक करू शकता. मी आपल्या सत्रांमध्ये पण दाखवलेलं आहे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास हा त्याच्यामुळे महत्वाचा बनतो. अभ्यासक्रम तुम्हाला काय वाचावं हे सांगतो आणि PYQ तुम्हाला कसं वाचावं हे सांगतो. त्यामुळे हे दोघं आधी खूप महत्वाचे आहे. या पुढचा जो महत्वाचा पार्ट बनतो तो म्हणजे 5वी ते 12वी पर्यंतची पुस्तकं. मी असंख्य ठिकाणी दाखवलेलं आहे की 11वी 12वीचं जे अर्थशास्त्राचं पुस्तक आहे त्यांच्यावरती खूप सारे प्रश्न जसे तसे आलेले आहेत. नॅशनल इन्कम तर 11वी 12वीच्या पुस्तकामधनच प्रश्न येतात असा माझा स्वतःचा समज बनलेला आहे. मग 5वी ते 12वीची तुम्ही ही साधारण 4 पुस्तकं केली पाहिजे. इतिहास, भूगोल, विज्ञान आणि अर्थशास्त्र. पैकी विज्ञानातले प्रश्न हे आपल्याला आधीच स्टेट बोर्डातनं दिसलेले आहेत. त्यामुळे तो आपल्यासाठी महत्वाचा बनतो. त्यामुळे जर सुरुवात करत असाल तुम्ही सगळेजण तर स्टेट बोर्ड आधी सुरू करणं खूप जास्त गरजेचं असं मला वाटतं. मग आता वेगळ्याने NCERT करायला पाहिजे का असा एक क्वेश्चन होता. तर जर हातात वेळ असेल तरच, अन्यथा नाही. तुमचं स्टेट बोर्ड वाचून झालेलं आहे, क्रमिक पुस्तकं झालेली आहेत, तुमची संदर्भ पुस्तकं झालेली आहेत, मग तुम्हाला वळायचं आहे, मग देन इट्स ओके. पण जर तसं नसेल तर मित्रांनो थोडं थांबा. उगीच तुम्ही NCERT ला जास्त वेळ द्याल तर इकडे तुमचा बाकी विषयांचा अभ्यास सुद्धा राहून जाईल असं मला तरी वाटतं. पुढे मी एक खूप चांगला सोर्स तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन, PWच्या 22 पुस्तकांचा सेट. जर तुम्ही हा घेत असाल तर तुम्हाला मार्केटमधनं इतर पुस्तकं घेण्याची गरज पडणार नाही. आम्ही हे पुस्तकं तयार करत असताना स्टेट बोर्ड प्लस या सोबत जे संदर्भ पुस्तकं आहेत ते आणि एज्युकेटर्सच्या आमच्या नोट्स अशा सगळ्या गोष्टी ऍड करून या 22 पुस्तकांचा सेट बनवलेला आहे. तो तुम्हाला आमच्याकडे अवेलेबल होऊन जाईल. हा तुम्हाला प्री प्लस मेन्स दोघांनाही उपयोगी येईल. त्यामुळे वेगळं काही करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. ही पुस्तकं मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना नाही पटत आहे, नाही सर तुम्ही आम्हाला वेगळ्यानं पुस्तकं सांगा, तर त्यांना मी PW आणि आपल्या बॅच बद्दल पण सांगू इच्छितो की आक्रोश नावाची आपली एक बॅच इंट्रोड्यूस होती आहे जी पूर्णपणे पूर्व परीक्षेसाठी आहे. याच्यात सुद्धा आम्ही तुम्हाला रिव्हिजन बुकलेट देणार आहोत. बॅचमध्ये तुम्हाला वेगळ्यानं मिळतील. तुम्हाला गरज पडणार नाहीये. तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये भेटेल. तुम्हाला हवा असेल तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊ शकता आहात. पण तरी देखील विद्यार्थ्यांना हवं असणार आहे. तर आता बघा, चालू घडामोडींसाठी तुम्ही आपलं मासिक फॉलो करणार आहात आणि हे मासिक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री अवेलेबल आहे. तर खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल, तुम्ही त्याच्यातून ते घेऊ शकतात. साधारणतः 8 महिन्याचे करंट अफेअर्स तुम्ही व्यवस्थित करणं तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे आणि हे सगळे मासिकं तुम्हाला फ्री अवेलेबल आहेत. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला ह्या पुस्तकांसाठी पैसे मोजा असं मी बिलकुल पण सांगणार नाही. ते फ्रीली अवेलेबल आहे. पुढे जर तुम्हाला आता इतिहासाकडे वळायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रासाठी अनिल कटारे सरांचं पुस्तक बघू शकता. त्यात 11वीचं स्टेट बोर्ड ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन दिसतील आणि भारतासाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक बघू शकता. त्यात याला पर्याय तर आपले PWचे बुक्स जे की इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला जसेच्या तसे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याकडे वळू शकता आहात. पुढे अर्थशास्त्र आपले क्लास करणं खूप बेस्ट राहील. त्याच्यातनं प्रश्न मी तुम्हाला जसेच्या तसे दाखवलेले आहेत. देसले सरांचं पुस्तक तुमच्याकडे असेल, तुम्ही वाचत असाल, व्हेरी गुड. जर आपल्या PWचं पुस्तक मराठी किंवा इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये असेल ते पण व्हेरी गुड. मग तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. भूगोलासाठी महाराष्ट्र सौदी सरांचं पुस्तक दीपस्तंभ वेल डिफाईन, त्याच्यात फोटो आणि मॅप्स आहेत. भारतासाठी तुम्ही तिथे बघू शकता त्यात की जर तुम्ही 6वी ते 10वी स्टेट बोर्ड नीट केलं आणि 11वीचं NCERTचं पुस्तक व्यवस्थित केलं तरी देखील ते पुरेसं ठरणार आहे. शिवाय परत एकदा भूगोलाला पर्याय म्हणजे ते आपले PWचे बुक्स आहेत.
ते जरी तुम्ही घेत असाल तरी मोर दॅन सफिशियंट असतील. पुढे मित्रांनो, राज्यशास्त्र हे लक्ष्मीकांतचं पुस्तक आणि पीडब्ल्यूचं जर मराठी पुस्तक तुम्ही घेतलेलं असेल मोर दॅन सफिशियंट आहे. जनरल सायन्ससाठी कॉम्पिटेटिव्ह सायन्स आपल्या अनिल कोलते सरांचा आहे आणि अनिल कोलते सर हे आपल्याकडे आक्रोश बॅच मध्ये शिकवणार सुद्धा आहेत. त्यामुळे जर मग तुम्ही सरांकडनं शिकून घेत असाल तर तुम्हाला सरांच्या नोट्स आणि सरांचं बुक दोन्ही तुम्हाला हे चांगलं ठरेल. आता यात एक मेजर पॉइंट माझ्याकडनं राहिला जो आधी कंप्लीट करतो, तो म्हणजे सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. यासाठी मित्रांनो 2011 पासून ते आतापर्यंत 2025 पर्यंतचे तुम्ही राज्यसेवेचे सीसॅटचे प्रश्न सोडवा. तुम्हाला कळेल जास्त वेटेज हे कशावरती आहे, म्हणजे कॉम्प्रिहेन्शन वरती. जर तुम्ही त्याच्याकडे व्यवस्थित वेळ दिला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, तुम्हाला अजून टफ हवा असेल तर 2011 पासून ते आता 2025 पर्यंत तुम्ही युपीएससीचे सुद्धा सीसॅटचे पेपर बघू शकता आहात. तुम्हाला यातनं जनरल आयडिया क्लिअर होऊन जाईल की युपीएससी आणि एमपीएससी हे सीसॅटच्या बाबतीमध्ये त्यांचा अप्रोच कसा आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजून अभ्यास करण्याची इच्छा की सर सीसॅटसाठी आम्हाला अजून काय काय करायचंय, तर आपल्याकडे आपण मॅरेथॉन सिरीज सुरू करणार आहोत. त्या मॅरेथॉन सिरीज मधनं ते देखील कंप्लीट होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते देखील एक्स्ट्रा करण्याची गरज पडणार नाहीये दोस्तांनो. आणि या सर्वांचं फायनल सोल्युशन ते म्हणजे आक्रोश आपली बॅच, ज्याच्यात तुम्हाला हे सगळं मिळू शकतंय. जर तुम्ही आपल्या आक्रोश बॅच मध्ये बुक्स कडे पण वळालात, जे तुम्हाला आपल्या ई स्टोअर वरती जसे जसे अवेलेबल आहेत, तर 22 बुक्स तुम्हाला प्रिलिम्स प्लस मेन्स दोघांसाठीही उपयोगी ठरतील. आक्रोश आपली बॅच 19 तारखेपासून सुरू होतीये आणि सध्या क्रिसमस आणि न्यू इयर मुळे तिच्यावरती महत्वाचं म्हणजे ऑफर सुरू आहे. सीसॅट आणि जीएस सगळे विषय एका छताखाली 1999 मध्ये कंप्लीट होणार आहेत. लवकर या, ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. तुम्हाला सगळ्यांना याचा फायदाच होईल. याच कालावधीमध्ये बुक्स पण घेणार असाल तर दोन्ही गोष्टी एका छताखाली तुम्हाला भेटून जातील. मी ते थांबतोय. थँक्यू सो मच. जय हिंद.